नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अशी अपडेट आहे। ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करत आहेत त्यांना एक नेमका प्रॉब्लेम वेबसाईटवर पाहायला मिळत आहे, तो म्हणजे हेवी ट्रॅफिक असण्याचा। त्याचबरोबर अनेबल टू सेंड ओटीपी किंवा आधार नंबर टाकल्यानंतर सदर आधार क्रमांक या योजनेस पात्र नाही असा देखील मेसेज बऱ्याचशा महिलांना पाहायला मिळत आहे। तर हे जे काही प्रॉब्लेम वेबसाईटवर ई-केवायसी करताना येत आहे ते आता लवकरच दूर होणार आहे। त्याबाबतचं अधिकृत असं ट्विट महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेलं आहे। त्यांनी नेमकं या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे तर त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना ओटीपी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे। महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ञांच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। लवकरच तांत्रिक अडचणी दूर होऊन ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होण्याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वास्त करते। तर अशा प्रकारचं ट्विट अदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स हँडल अकाउंटवरती केलेलं आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत ज्या ई-केवायसी करताना तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे, अनेबल टू सेंड ओटीपी किंवा हेवी ट्रॅफिक, त्याचबरोबर सदर आधार नंबर हा योजनेस पात्र नाही, तर ते लवकरच ओव्हरकम करून तुम्हाला याबद्दलचं सविस्तर असं सोल्युशन मिळणार आहे। तर वेबसाईटवर लवकरच अपडेट येणार आहे आणि वेबसाईट अपडेट झाल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी हे सहजरित्या करू शकणार आहात। तर ज्या महिलांचे अजून देखील ई-केवायसी बाकी आहे किंवा ज्या महिलांना ई-केवायसी करताना तांत्रिक अडचण येत आहे त्या महिलांनी घाबरून न जाता काही दिवसानंतर आपली ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट करायची आहे। जेव्हा वेबसाईट सुरळीत सुरू होईल त्यावरती आपल्या चॅनलवरती लवकरच अपडेट देण्यात येईल। तर ज्या महिलांना वडील नाही किंवा पती नाही त्यांनी आपली ई-केवायसी कशी करायची याबाबत सध्या अपडेट यायचं आहे। तर ज्या महिलांना वडील किंवा पतीचं आधार कार्ड टाकण्याकरता ऑप्शन आलेलं नाही किंवा ज्या महिलांना पती किंवा वडील हे दोन्ही नाही त्यांच्याकरता सध्या थांबून जायचं आहे। लवकरच त्याबद्दल सुद्धा निर्णय घेण्यात येईल की त्यांनी ई-केवायसी कशी करायची। त्याबद्दल सविस्तर असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून जास्त महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।